नमस्कार मित्रांनो. मित्रांनो बघा, हा क्वेश्चन मीरा भाईंदर वसई विरार पोलीस भरती 2024ला आलेला क्वेश्चन आहे. तसेच आर-आर-बी एन-टी-पी-सी 2024 साठी सुद्धा हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. तसेच सर्व एक्झामसाठी हे क्वेश्चन महत्त्वाचे असतात. आपण तेच क्वेश्चन घेत असतो, जे मोस्ट रिपीटेड होण्याचे चान्सेस जास्त आहे. बघा क्वेश्चन काय म्हणतो, 5 वाट्या आणि 7 ताटे यांची किंमत ₹650 व 3 ताटे व 8 वाट्या यांची किंमत ₹425 असेल तर 5 ताट्याची किंमत किती रुपये असेल? बघा मित्रांनो, हा क्वेश्चन आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. काय म्हटलंय, 5 वाट्या. वाट्यासाठी आपण काय घेऊ? वाट्यासाठी समजा एक्स घेतला आपण आणि 7 ताटे. ताटासाठी आपण घेतला वाय. काय म्हणतो, 5 वाट्या आणि 7 ताटे. 5 वाट्या आणि 7 ताटे. 5 वाट्या प्लस 7 ताटे यांची किंमत किती आहे? 650. किंमत आहे म्हणून प्लसचं साईन. व 3 ताटे, 3 ताटं. 3 ताटे व 8 वाट्या यांची किंमत किती आहे मित्रांनो? ₹425. आपण याला असं लिहू शकतो, 8x प्लस 3y किती? 425. बरोबर आहे? लिहिलं 425. 8x प्लस 3y 425. आता बघा मित्रांनो, हा समीकरण 1 आणि हा समीकरण 2 आहे. आता याला सॉल्व्ह करायला यांच्या किमती सारख्या असायला पाहिजे. इथे 8 आहे, इथे 5 आहे. तर एक काम करू, आपण समीकरण 1 ला 8 ने गुणू आणि समीकरण 2 ला 5 ने गुणू. का गुणायचं आहे? कारण की हे सॉल्व्ह करायला सोपी जाईल म्हणून. बघा, समीकरण 1 ला 8 ने गुणलं तर काय होते? 8 पंचे 40x आणि 8 साती 56y. 8 शून्य शून्य. 8 पंचे 40 शून्य. हातचे आले 4. 8 चा 48 न 4 52. ठीक आहे. आणि याला किती न गुणू? समीकरण 2 ला 5 ने. कारण की आता 8 पंचे 40 प्लस 5 15 y. 5 5 25 5. हातचे आले 2. 5 2 10 2 12 2. हातचा आले 5 चोक 20 21. बघा, आता आपण याला सॉल्व्ह करू शकतो. काय प्लसचं साईन आहे त्याला मायनस करा. इथे पण मायनस, इथे पण मायनस. याला मायनस केलं म्हणून पूर्ण याला मायनस करायचं. आता 40x वजा 40x मायनस 56 मधून 15 वाय गेले किती राहते? 7 5 गेला 1, 5 1 गेले 4. इथे 10, इथे 9, इथे 10. बरोबर. 10 5 गेले 5 राहतात. 9 2 गेले 7 राहतात. 1 1 0. 5 2 3. 3075 वाय. तर 5 टाटाची किंमत किती? बघा, आता वायची किंमत किती? 3075 भागीला 41 किती यायला पाहिजे? 7 चोक 28. भागाकार करून बघू आपण. 70 वजा 41. 7 न देऊन बघू भाग. 7 1 7. 8 चोक 32. 7 1 7. 7 चोक 28. 0 किती उरतात? 2. 20 ला भाग जाते का? नाही. म्हणून काय द्यायचं? 0. सॉरी, किती आहे? 205. 5 न भाग जाते का? हो. 41 गुणिले 5 किती येते? 205. 0. म्हणजे वायची किंमत किती आली मित्रांनो?
हे काय झालं, एका टाटाची किंमत किती आली 75. तर आपल्याला किती वाट्याची विचारली आहे, सॉरी टाटाची, एका टाटाची किंमत किती आली 75. तर 5 टाटाची किंमत किती रुपये असणार, याला गुणाकार करा. 75 गुणिले 5, 5 5 25 5 चाले 2 7 5 35 न 2 375. ऑप्शन सेकंड इज द राईट आन्सर. बघा समजलं. वाट्यासाठी आपण एक्स घेतलं, टाटासाठी वाय घेतलं. 5 वाट्या आणि 7 वाट्या टाटे यांची किंमत किती आहे 650 रुपये. आणि मग काय म्हणतो 3 टाटे आणि 8 वाट्या, बरोबर, यांची किंमत 425. याला आपण मग काय केलं 8x आणि 3y असं लिहिलं. मग झालं. आता हे सॉल्व्ह करायसाठी काय केलं, समीकरण 1 समीकरण 2 हे दोन वेगवेगळे आहे बघा. म्हणून आपण काय केलं 8 ने त्याला गुणलं, 5 ने याला गुणलं, 40 40 सारखे यावे म्हणून. किंवा याला 7 ने गुणलं असतं, याला 7 ने गुणलं असतं आणि याला 3 ने गुणलं असतं, वाय वाय कॅन्सल झालं असतं, 1 ची किंमत मिळाली असती. सॉल्व्ह केलं 41 वाय किती आली, वायची किंमत, एका टाटाची किंमत 75. मग आपल्याला काय विचारले 5 टाटाची किंमत. मग याला 75 गुणिले 5 केलं किती आलं 375. समजलं मित्रांनो. बघा मित्रांनो, एक क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी आहे. मित्रांनो, हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी दिलेला आहे. हा सॉल्व्ह करा आणि याचं आन्सर कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ बघत आहे ते सुद्धा व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपल्याला मला माहिती पडेल का माझा व्हिडिओ मुलं कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला ह्या क्वेश्चनचं जर आन्सर येत नसेल तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे, ती जॉईन करा आणि मला मेसेज करा. तुम्हाला ह्या क्वेश्चनचा आन्सर मिळून जाणार. व्हिडिओ बघितल्याबद्दल मित्रांनो धन्यवाद. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.